ठरलं तर मग आजच्या भागाची सुरुवात होते महिपत आणि नागराज पासून. महिपत, बबली कॉलिंग असं म्हणत होता इथे नागराज. आवाज वाढव असं म्हणत होता इथे महिपत. हॅलो बबली मॅडम असं म्हणत होता इथे नागराज. काय म्हणताय तुम्ही? कसला मस्त ड्रामा क्रिएट केलाय. साक्षी जेलमध्येच मेली, अख्ख्या जगाला फसवायला निघाला तो असं म्हणत होता इथे प्रिया. पण तुम्ही प्रियाला कधीच फसवू शकणार नाही. एवढी छोटी गोष्ट तुम्हाला नाही लक्षात आली का असं म्हणत होता इथे प्रिया. अरे ए बबली, तो ड्रामा वगैरे काय नाही असं म्हणत होता इथे मैपत. तर मग रडायची तयारी करा. माझ्या आईबाबांना माझ्याच घरात आणून जो सापळा तुम्ही लावलाय तो ना आता तुमच्यावरच उलटणार आहे असं म्हणतात इथे प्रिया. त्यासाठी वाट बघा, आतापासूनच तयारीला लागा असं म्हणतात इथे प्रिया. आणि आता जर मी साक्षी जिवंत आहे हे जर मी सिद्ध केलं तर तुम्हाला केवढ्याला पडेल असं म्हणतात इथे प्रिया. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे प्रिया म्हणते आता माझ्याशी पंगा घ्यायचं नाही, लक्षात ठेवा असं म्हणतात इथे प्रिया. आणि धमकी देते आता बघा प्रेक्षक होती मैपत आणि नागराजला. तर आता मैपत म्हणतो ही बबली लोकांना एवढं बोलते ना, खरं तर कायद्यानेच हिच्यावर बंदी आणायला पाहिजे असं म्हणतो इथे मैपत. तुझ्या त्या वकील भावाला सांगून हिचं काहीतरी करा असं म्हणतो मैपत. माझ्या वकील भावाचं नाव नको काढूस असं म्हणतो इथे नागराज. त्यापेक्षा बबलीलाच एक विजिट देऊ असं म्हणतो इथे नागराज. मी काय करतो, तिच्या घरीच जातो आणि तिची बोलतीच बंद करतो असं म्हणतो नागराज. म्हणजे तिला काही करताच येणार नाही असं म्हणतो तो. तेच बरं पडेल असं म्हणतो इथे मैपत. तर आता इथे मैपत आणि नागराज घरी येतात बघा प्रेक्षक हो. बस बस, रडू नकोस रे, माझ्या मुलीसारखी होती ती असं म्हणून नागराज रडायला लागतो. अशी कशी गेली, असा कसा खून झाला तिचा असं म्हणून रडायला लागतो आता इथे नागराज. तर आता इथे मैपत म्हणतो अररची नागराज शेठ, तुम्हाला ऍक्टिंग नाही जमत असं म्हणतो मैपत. शिकायची आहे का ऍक्टिंग असं म्हणतो इथे मैपत. मी त्या न्यूज चॅनलवालीला जिला जे काय बोललो होतो व्हिडिओ बघा तुम्ही, डोळ्यात पाणी येईल असं म्हणतो मैपत. छाती बडवली साक्षी, मन रडलेलं सगळं दाखवते बघा प्रेक्षक होतो आता ऍक्टिंग करून प्रत्येक गोष्ट नागराजला. तर आता इथे नागराज पण ऍक्टिंग करायला लागतो. अजून मोठ्यान म्हणा, अजून मोठ्यान म्हणा म्हणून ऍक्टिंग शिकवायला येते एकमेकांना बघा प्रेक्षक हो. कसं रडायचं म्हणून मेल्यानंतर. अहो त्याचे सुंदरे पण माझं कौतुक केलं, ऐकलं ना मैपत शेठ, तुम्ही रडताना पण चिकणे दिसता असं म्हणतात इथे मैपत. मोठ्यानं मोठ्यानं असं म्हणत इथे मैपत. आणि आता इथे नागराज ऍक्टिंग करून दाखवत असतो तुमची मुलगी मेली म्हणून ऍक्टिंग करून दाखवत असतो. मला नाही जमत येते असं म्हणतो इथे नागराज. मी सोफिस्टिकेटेड छान सिरियसली बोलतोय असं म्हणतो नागराज. दुःख व्यक्त करतो मी असं म्हणतो इथे नागराज. तुमच्या मुलीचा चेहरा फोडला हो असं म्हणून आता तो रडायला लागतो जोर जोरात बघा प्रेक्षक हो. चेचून चाकला तिचा चेहरा असं म्हणून रडायला लागतो आता इथे नागराज. तर भारी असं म्हणतो इथे मैपत नागराजला. तर आता इथे सुभेदारांचं घर दाखवलंय. तर आता इथे साली आपल्या विचारत असते, बायको एसके इंडस्ट्रीजचा कुरिअर येणार होता, आलाय का असं म्हणतो इथे अर्जुन. तर सायलीचं मात्र लक्षच नसतं बघा प्रेक्षक हो. ती कपडे घडी घालत असते आणि आता इथे अर्जुन मात्र त्याचं कपाट शोधत असतो. तर आता इथे तो बघतो आता सायलीकडे, इथे नाही आहे तर मग असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे सायली आपल्याच विचारत असते, बायको असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे अर्जुन म्हणतो, बायको नाश्ता झाला ना तुमचा असं म्हणते सायली. अजून तुम्हाला काय हवंय का असं म्हणते सायली. म्हणजे आतापर्यंत मी काय बोललो ते काहीही तू ऐकलेलं नाहीस असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे अर्जुन म्हणतो, कसला विचारत आहेस असं म्हणतो होता तो सायलीला. तर आता इथे सायली काय म्हणतच नाही, साक्षीच्या असं म्हणते आता इथे सायली. नाही म्हणजे ती गुन्हेगार होती, तिची शिक्षा भोगत होती, हे सगळं ठीक आहे हो असं म्हणते सायली. पण ह्या वयात कुणाला असं मरण येऊ नये असं म्हणते आता इथे सायली. हो खरं आहे असं म्हणतो इथे अर्जुन. पण तू आता साक्षीचा विचार करू नकोस असं म्हणतो इथे अर्जुन. तूच म्हणतेस ना नेहमी ज्याच्या नशिबात ते असतं ते होतं असं म्हणतो इथे अर्जुन. स्वतः मैपतच्या मुलीचा विचार करून स्वतःची दिवाळी स्पॉइल करू नकोस तू असं म्हणतो इथे अर्जुन. ऐको असं म्हणतो अर्जुन, ही पहिली दिवाळी तुझ्या आई बाबांसोबतची आहे, त्यामुळे तू खुश राहायला हवंस नाही का असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे तो बघतो सायलीकडे. तर आता सायली म्हणते, खरं आहे तुमचं असं म्हणून हसते आता ती प्रेक्षक. ही दिवाळी जरा जास्तच खास आहे असं म्हणते आता इथे सायली. यस असं म्हणतो अर्जुन. डॉक्टर म्हणत होते मधुभाऊच्या प्रकृतीत सुधारणा होतीये हळूहळू. आई पण माझ्याशी पूर्वीसारख्या वागायला लागल्यात. सर्वात महत्वाचं म्हणजे माझे आई बाबा माझ्यासोबत आहेत असं म्हणते आता इथे सायली. आणि हे सगळं तुमच्यामुळे झालंय असं म्हणते सायली. तू खुश आहेस ना? बस असं म्हणतो अर्जुन. मी पण खुश आहे. खुश वगैरे तर आहे मी असं म्हणते सायली. तुम्ही मला इतकं दिलंय असं म्हणते सायली. पण तरीही एक गोष्ट दिली नाही हा असं म्हणते सायली. कुठली गोष्ट असं म्हणतो इथे अर्जुन. ओळखा ना बायकोच्या मनात काय असेल असं म्हणते सायली. अरे हो तूच सांग असं म्हणतो इथे अर्जुन. हे काय बायकोच्या मनात काय असेल एवढं ओळखता येत नाही तुम्हाला असं म्हणते इथे सायली. अगं नाही नाही येत ना, तर तू सांग ना कोणती गोष्ट, मी आणतो असं म्हणतो आता इथे अर्जुन. ठीक आहे कान पुढे करा बघू असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे अर्जुन म्हणतो हो हो स्विच असं म्हणतो तो. तर आता इथे सायली तिच्या कानाकडे जाते. तुम्ही चोळकाम जोरात ओरडते आता ती तिच्या कानामध्ये आणि पळून जाते आता ती. तर आता इथे अर्जुन म्हणतो, बायको ऐक ना काय झालंय सांग तरी असं म्हणतो अर्जुन. बायको अगं सांग तरी काय झालंय असं म्हणतो तो. तर आता खाली डायनिंग टेबलकडे आलेले असतात दोघं अर्जुन आणि सायली.
अर्जुनची बायको चिडली, आता काय तिचं खरं नाही असं म्हणते अस्मिता. असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे सायली म्हणते, नाही चिडली वगैरे नाहीये मी असं म्हणते आता सायली. नाही 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 आम्हाला माहिती आहे असं म्हणतो आता इथे प्रताप. बायको पुढे पुढे आणि बिचारा नवरा मागे मागे करत जो फिरत असतो ना, तर त्याचा अर्थ दुसरा काही नसतो असं म्हणतो आता इथे प्रताप. तर आता इथे प्रताप म्हणतो, आमच्याही बाबतीत हेच आलंय असं म्हणतो आता इथे प्रताप. हो असं म्हणते कल्पना. तर आता इथे काय आहे असं म्हणते आता ती. तर आता इथे सायली म्हणते, तुम्ही कसल्या गप्पा मारत होता? गप्पा? बघा वकिलींबाईंनी कसा विषय बदललाय ते. काय नाही ग, दिवाळीला काय खरेदी करायचंय एवढंच बोलत होतो असं म्हणतात इथे अस्मिता. तुला काय शॉपिंग करायचंय? तुझी शॉपिंग तर कायमच चालू असते. तुझी दिवाळीची स्पेशल शॉपिंग करायची आहे असं म्हणतात इथे अर्जुन अस्मिताला. अरे मी हिला हेच सांगत होते, माझ्याकडे इतक्या साड्या आहेत ना, की मागच्या आठवड्यामध्ये मी माझ्या साड्या काय त्या देऊनच टाकल्यात असं म्हणते आता इथे कल्पना. त्यामुळे मला साडी अजिबात नको आहे. त्यापेक्षा ना आपण फराळाचं काहीतरी बघूया. आणि आई त्याचं काय करायचं आहे आई असं म्हणते आता सायली. ते तर मी करणारच आहे असं म्हणते ती. तर अस्मिता म्हणते, ते तर तू दरवर्षी करतेस असं म्हणते अस्मिता, आणि ते तुला आवडतं सुद्धा. पण माझ्याकडे ड्रेसच नाही आहे, त्यामुळे मला एक छान ड्रेस हवाच आहे असं म्हणते अस्मिता. बरं बरं आपण घेऊया तुझ्यासाठी ड्रेस असं म्हणतो होता इथे प्रताप. तुझ्या शॉपिंगवर कुठलीही बंदी नाही आहे असं म्हणतो होता इथे प्रताप. पण आमच्या शॉपिंगवर बंदी आहे ना. मला आईचं म्हणणं पटतं, ह्या वर्षी आपण कोणीही नवीन कपडे घ्यायचं नाही असं म्हणते आता इथे सायली. आणि आता ती म्हणते, पण त्या किमतीचे कपडे घेऊन आपण अन्नपूर्णा ट्रस्टतर्फे गरिबांना देऊया असं म्हणते आता इथे सायली. अरे वा असं म्हणतो आता इथे प्रताप. क्या बात है, ग्रेट आयडिया असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे ऐकतात बघा प्रियाचे आई बाबा तोपर्यंत टेलरिन पाई. आणि आता ते ड्रामा करायला जातात. आणि आता इथे अर्जुन वगैरे बाहेर थांबलेले असतात. तर आता इथे आपली साडी येऊन फाटते बघा ही प्रियाची म्हणजे टेलरिन बाई. तर आता तिचा नवरा बघतो, अगं काय करतेस हे असं म्हणतो तो. तुम्हाला काय समजतच नाही असं म्हणते आता ती. हे सुभेदार, हे बघा गरिबांना कपडे देणार म्हणे असं म्हणते आता टेलरिन बाई. मग आपण काय गरीब नाही असं म्हणते आता ती. आपल्याला नको का नवीन कपडे असं म्हणते आता इथे टेलरिन बाई. तर आता त्याला पण ट्यूबलाईट पेटते बघा प्रेक्षक. हा हा असं म्हणतो आता टेलर याचा बाप. अरे वा, हे महिने असं म्हणून हसायला लागतो होता तो. आलं लक्षात माझ्या असं म्हणतो होता तो. काय तुझ्या महिन्यात असं म्हणतो होता तो. म्हणजे 1 इंच देऊन 5 इंच कसे घ्यायचे हे तुला बरोबर जमतं असं म्हणतो होता तो. पटपट लवकर फाड असं म्हणतो तो. चला बाहेर असं म्हणून आता ती घेऊन जाते बघा प्रेक्षक बाहेर त्याला. तर आता सगळेजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात. सायली असं म्हणते आता ती टेलरिन बाई, ते जरा पाणी हवं होतं देशील का? तर आता इथे सायली म्हणते हो. तर आता इथे सायली पाणी देते तिच्या आईला. तर आता हळूहळू म्हणतो तिचा नवरा. तर आता इथे ती लवकर लवकर पाणी प्यायला लागते बघा प्रेक्षक. हो, हाताला काय लागलं काय गाई असं म्हणते आता इथे सायली. नाही असं म्हणते आता ती टेलरिन बाई. हो ना, मला पण असं वाटलं तुमच्या हाताला काहीतरी झालंय असं म्हणते आता इथे कल्पना. नाही मग तुम्ही हात असा का धरून ठेवलाय असं म्हणते आता इथे कल्पना. तर ऍक्टिंग असते बघा प्रेक्षक. हो, तर आता इथे टेलरिन बाई म्हणते ते म्हणून आता फाटलेली साडी दाखवते बघा प्रेक्षक. हो, तर आता इथे सगळेजण बघतात तर त्यांना वाईट वाटतं हे काय चाललंय म्हणून. तर आता इथे सायली म्हणते, पदर फाटलाय म्हणून लपत होती साई. तर आता इथे टेलर म्हणतो, गरिबी लपवण्यासाठी असं करावं लागतं आम्हाला, पण मैनावती तू नको काळजी करू, मी तुला पुढच्या वर्षी नवीन साडी घेऊन देईन हा असं म्हणतो आता इथे टेलर. हे बघा मी आणि सायली आता दिवाळीच्या वस्तू घ्यायला बाहेर जाणारच होतो असं म्हणतो अर्जुन. आणि मला तुमच्यासाठी शॉपिंग करायचीच होती, त्यामुळे आपण सगळे एकत्र जाऊया तुमच्यासाठी असं म्हणतो अर्जुन. एवढंच तर फाटलंय असं म्हणते आता टेलरिन बाई. 2 टाके घातलं तर होईलच असं म्हणते ती. नाही 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 असं म्हणतो इथे प्रताप. ह्या बाबतीत आम्ही सुद्धा अर्जुनचंच ऐकतो असं म्हणतो इथे प्रताप. अर्जुनने एकदा ठरवलंय ना तुम्हाला शॉपिंगला न्यायचं, मग जायचं त्यांच्याबरोबर असं म्हणतो प्रताप. आणि शॉपिंगला कधी नाही म्हणायचं नाही आणि जा त्याच्याबरोबर, म्हणजे तुमच्या निमित्ताने मला पण 2-3 ड्रेस तो घेऊन येईल असं म्हणते आता इथे अस्मिता. तर सगळे हसायला लागतात. नाही नाही नको असं म्हणतो आता इथे टेलर. जावई बापू नको असं म्हणतो तो. तुम्हाला नाही यायचंय ना, नका येऊ, जा नका येऊ तो मग असं म्हणतो आता इथे अर्जुन. अहो नका रागवू तुम्ही, आम्ही येतो की असं म्हणतो आता टेलर. रागवू नका बस असं म्हणतो तो. ठीक आहे मग आम्ही चौघे निघूया, जाऊया आपण असं म्हणतो आता इथे अर्जुन. बायको जायचं का शॉपिंगसाठी असं म्हणतो आता इथे अर्जुन. जरा आवरून येते मी असं म्हणते आता इथे सायली. मी पण जरा मदत करतो आणि तिला असं म्हणून आता अर्जुन जातो आतमध्ये. तू शॉपिंग बद्दल बोलत होतीस का असं म्हणतो अर्जुन. पण ते माझ्या लक्षात होतं असं म्हणतो अर्जुन. मग अशी कोणती गोष्ट आहे जी मी तुला दिली नाही असं म्हणतो अर्जुन. सांग ना असं म्हणतो आता इथे अर्जुन. तुम्ही बसा ना असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता बसतात बघा प्रेक्षक. हो, टेलरिन बाई. येऊ का प्रताप असं म्हणत नागराज येतो बघा प्रेक्षक. हो नागराज असं म्हणतो आता इथे प्रताप. ये ना असं म्हणतो तो. तर आता इथे सायली सुद्धा येते. सगळ्यांना दीपावलीच्या इन ॲडव्हान्स हार्दिक हार्दिक शुभेच्छा असं म्हणतो आता इथे नागराज. तेवढ्यातच प्रिया पण आलेली असते तिथे. तर आता ती घाबरते नागराजला बघून. काय नागराज आज एकदम सरप्राईज असं म्हणतो प्रताप. काय भाऊजी तुम्ही आज वादपीठ चुकलात की काय? नाही तुम्हाला आमची आठवण कधी येतच नाही असं म्हणते कल्पना. तर आता इथे नागराज म्हणतो, दिवाळीत येता येईल की नाही म्हणून आत्ता आलो असं म्हणतो नागराज. म्हणजे सुमनच्या भावाकडे आमच्या मेवण्याकडे जायला लागतं ना असं म्हणतो नागराज. म्हटलं मग आत्ताच येऊन जाऊ इथे, आत्ता इथेच आलो होतं जवळ. म्हटलं सगळ्यांना भेटावं आणि शुभेच्छा द्याव्यात असं म्हणतो इथे नागराज. चाल असं म्हणतो इथे
प्रताप. तर आता इथे प्रियाला खूप भीती वाटत असते बघा प्रेक्षक नागराजला बघून इथे. नागराज काका बसा ना, कॉफी आणू का तुमच्यासाठी असं म्हणते आता इथे सायली. नाही नाही मला खरंच काय नको, मी आता निघूनच जाईन असं म्हणतो आता इथे थोड्या वेळाने नागराज असं म्हणतो. तर आता इथे नागराज म्हणतो पाहुणेत आलेत वाटतं असं म्हणतो तो. तर प्रताप म्हणतो अरे पाहुणे नाही आहेत ते असं म्हणतो प्रताप, ते आपल्या घरातलेच आहेत असं म्हणतो आता इथे प्रताप. तर आता इथे प्रताप म्हणतो थांब तुझी ओळख करून देतो. तर आता इथे प्रताप म्हणतो हे आहेत आपल्या सायलीचे आई बाबा असं म्हणतो प्रताप, म्हणजे जन्मदाते असं म्हणतो आता इथे प्रताप. हे आहेत सदाशिव लोखंडे आणि ह्या आहेत मैनावती लोखंडे असं म्हणतो आता इथे प्रताप बघा प्रेक्षक तर आता त्या दोघंही त्याला नमस्कार वगैरे करतात. अरे आपल्या अर्जुनने खूप प्रयत्न करून त्यांना शोधून काढले असं म्हणतो आता इथे प्रताप. तर आता इथे अर्जुन म्हणतो हो. तर आता इथे नागराज म्हणतो काय प्रताप, हे तन्वीचे आईबाबा आहेत असं म्हणतो आता तो. तर आता इथे सगळ्यांना कळत नाही हा काय बोलतोय म्हणून प्रेक्षक तर आता इथे त्यांचा चेहराच बदलतो आता सगळ्यांचाच हे काय चाललंय म्हणून. तर आता इथे नागराज म्हणतो आय एम सॉरी सॉरी असं म्हणतो तो, चुकून तन्वीचं नाव निघालं असं म्हणतो आता इथे तो आता नागराज. तर आता तो म्हणतो हे सायलीचे आईबाबा आहेत असं म्हणतो आता इथे तो. तर आता इथे अर्जुन म्हणतो हो. तर आता इथे सगळेजण ना आश्चर्य वाटलेलं असतं आणि अर्जुन तो शोधून काढलं म्हणजे खरंच ग्रेट सायली असं म्हणतो आता इथे नागराज. तर आता ते सगळे बघत असतात नागराजकडे. तर आता इथे नागराज म्हणतो नमस्कार नमस्कार असं करतो त्या दोघांना, मी तन्वीचा काका असं म्हणतो आता इथे नागराज. तर तेवढ्यात सुद्धा प्रिया आलेली असते आणि खाली मुंडी घालून थांबलेली असते ती. तर आता तिला खूप राग आलेला असतो. तर आता इथे नागराज बघतो त्या बाईकडे. तर आता इथे नागराज तिच्याकडे बघतच राहतो बघा प्रेक्षक तर आता तो म्हणतो आत्ता माझ्या लक्षात आलं मी तन्वीचं नाव का घेतलं ते असं म्हणतो नागराज. तुमच्या लक्षात आलं का कुणाच्या असं म्हणतो नागराज असं म्हणतो तो. तर आता तो म्हणतो की म्हणजे ताईंचं जे स्माईल आहे की नाही ते एक्झॅक्टली डिक्टो तन्वीसारखं आहे असं म्हणतो आता इथे नागराज. तर सगळे बघायला लागतात बघा प्रेक्षक आणि आता सगळ्यांना पण तसंच वाटायला लागतं बहुतेक. तर आता सगळ्यांना शॉक बसलेला असतो हे काय बोलतोय नागराज म्हणून. तर आता ते सगळे बघायला लागतात तन्वीकडे म्हणजे प्रियाकडे एकदम सेम टू सेम एकताय काय तुमच्या कुणाच्या तर लक्षात असं म्हणतो तो. तर आता अर्जुन पण बघायला लागतो त्यांच्याकडे. तर आता इथे सगळेजणच बघायला लागतात. तर आता इथे समजतच नाही काय बोलावं म्हणून टेलरला आम्हाला ना असं काही नाही वाटत असं म्हणते आता इथे कल्पना बघा प्रेक्षक तर आता इथे ती बाई पण म्हणते नाही नाही आणि तन्वी अशी हसते का असं म्हणते आता इथे अस्मिता. सतत माथ्यावर तिच्या आट्याच तर असतात असं म्हणते आता इथे अस्मिता. हो ना भाऊ, नाही म्हणजे तुम्ही तन्वीचे काका आहात, पण खरं सांगू का तुमची तन्वी नाही आवडत आम्हाला असं म्हणते आता इथे मैनावती म्हणजे टेलरीन बाई. तुमच्यापर्यंत ही तन्वीचे पराक्रम पोचले म्हणायचे असं म्हणतो आता इथे नागराज. खरंच सॉरी असं म्हणतो नागराज, मला मनापासून असं वाटलं तसं मी म्हटलो, त्याच्यामुळे गैरसमज करून घेऊ नका असं म्हणतो नागराज. बरं चला मी निघू आता असं म्हणतो नागराज. तू आता चलास आणि निघालास पण असं म्हणतो अर्जुन. जे कामासाठी आलो होतो ते झालं असं म्हणतो आता इथे नागराज. पलीकडेच्या कामाकडे आलो होतो ते झालं ना, मग आता निघतो असं म्हणतो आता इथे नागराज. चला पुन्हा एकदा सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणतो आता इथे नागराज. आणि परत ये तुला पण शुभेच्छा असं म्हणतो प्रताप. चला बाय 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 असं म्हणतो नागराज. तर आता ये रे परत असं म्हणतो प्रताप. तर आता इथे नागराज निघून जातो बघा प्रेक्षक तिथून. तर आता इथे नागराज बाहेर गेलेला असतो. तर आता प्रिया फोन आल्यासारखा ड्रामा करते आणि आता ती पाठीमागे पळून पळून जाते बघा प्रेक्षक नागराजच्या बायको मी काय म्हणतोय आपण जाऊया ना शॉपिंगला लगेच असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता सायली म्हणते मी आधी जरा आवरून येते असं म्हणून आता सायली आत जाते. तर आता इथे अर्जुन परत किचनमध्ये जातो बघा प्रेक्षक सायलीच्या पाठीमागे पाठीमागे आणि सगळे हसायला लागतात. तर आता इथे अर्जुन आत गेलेला असतो. बायको प्लीज सांग ना मला ती गोष्ट काय राहिली आहे आणि जोपर्यंत तू सांगत नाही ना तोपर्यंत माझं कुठेही लक्ष लागणार नाही असं म्हणत होता इथे अर्जुन. प्लीज असं म्हणत होता तो. अशी कोणती गोष्ट आहे जी मी तुला दिली नाही आहे असं म्हणत होता इथे अर्जुन. तर आता इथे नागराज बाहेर गेलेला असतो. तर आता प्रिया जाते आणि म्हणते अहो थांबा आत काय चालू होतं तुमचं, माझी स्माईल त्या महिन्यासारखी आहे असं म्हणते आता इथे प्रिया. मग असं म्हणत होता इथे नागराज आहेच की असं म्हणत होतो. असणारच ना आता ती आई आहे तुझी सख्खी आहे म्हटल्यावर असणारच असं म्हणतो नागराज. हे आत बोलायची काय गरज आहे, सगळ्यांना सांगणार का मी वॉर्न करते हा काका असं म्हणते आता इथे प्रिया. मी वॉर्न करते आज जो प्रकार केलात ना तो परत करायचा नाही, नाहीतर तो व्हिडिओ असं म्हणते प्रिया. व्हिडिओ व्हिडिओ असं म्हणते आता इथे प्रिया. तर व्हिडिओ व्हिडिओ असा तुझ्या तोंडू तो शब्द ऐकला तर मळमळायला होतं मला असं म्हणत होतं इथे नागराज. व्हिडिओ असं म्हणत होतो. परत जर त्या व्हिडिओची धमकी दिली ना तर त्याच्या आधी हे लक्षात घ्यायचं की आता आज जे काय तू बघितलंस ना तो फक्त ट्रेलर होता असं म्हणतो नागराज. अभी पिक्चर पुरा बाकी है असं म्हणतो नागराज. तर आता प्रिया घाबरते. त्यामुळे सुभेदारांना आता मी दाखवलं ना तर वाट लागेल तुमची असं म्हणत होता इथे नागराज. पिक्चर
ज्याचे हिरो हिरोईन आहे तुझे जन्मदाते असं म्हणत होता इथे नागराज. सदाशिव लोखंडे आणि मैनावती लोखंडे. आणि पिक्चरचं नाव काय असेल बरं असं म्हणत होता नागराज. बॉम्ब असं म्हणत होता इथे तो. एक मोठा बॉम्ब असं म्हणत होता तो. तेवढ्यातच आता अर्जुन येतो तिथे आणि म्हणतो बॉम्ब कुठल्या बॉम्ब बद्दल बोलताय तुम्ही असं म्हणत होता इथे अर्जुन. बघा प्रेक्षक तर आता इथे प्रिया आणि त्या नागराजला बघून हे सगळे म्हणत असतो तो अर्जुन. तर आता इथे दिवाळीतला बॉम्ब रे आपण नाही का लावत तो असं म्हणत होता नागराज. ही घाबरायची ना लहानपणी बॉम्ब लावायला अशी अशी जायची पळत यायची असं म्हणतो नागराज. म्हणून हिला म्हटलं की जरा जपून राहा असं म्हणतो नागराज नाहीतर जवळच फुटेल बॉम्ब असं म्हणतो नागराज. हा असं म्हणतो तो आणि हसतो. तुम्ही कुठे बाहेर चाललात का नागराज काका असं म्हणते आता इथे सायली. घरीच निघालोय असं म्हणते ती. अरे वा मग आपण सगळे एकाच दिशेला चाललोय चला एकत्र जाऊया असं म्हणते आता इथे सायली. तुझे आई बाबा सुद्धा पण येत आहेत का बरोबर असं म्हणते आता इथे सायली. बरं बरं मग काय छान गप्पा होतील आपल्या. चला चला जाऊया असं म्हणतो नागराज. चला तन्वी येतो आम्ही असं म्हणतो नागराज. जपून राहा असं म्हणतो तिला तो. चला असं म्हणून आता सगळेजण निघतात बघा प्रेक्षक हो. तर आता सगळे निघून जातात तिथून. तर आता इथे मैपतच्या घरी साक्षी वेषांतर करून येते बघा प्रेक्षक पूर्णपणे बदललेलं असतं आता इथे साक्षीचं लुक. आता तिची केस छोटी झालेली असतात आणि पूर्ण लुक बदललेला आहे. साडीमध्ये असते बघा प्रेक्षक होती आणि बॅग सुद्धा घेतलेली असते हातामध्ये. तर आता ती एंटर करते मैपतच्या घरी. तर आता तिला दाखवलंय बघा प्रेक्षक तयार होऊन आलेलं आणि आता खूप चांगलं तयार होऊन आलेली स्थिती. आणि आता दरवाजा नॉक करते ती मैपतच्या घराचा. तर आता दरवाजा नॉक करताच मैपत बघतो आता दरवाजाकडे. त्याला सुद्धा ओळखायला येत नाही कोण आहे म्हणून. कोण असं म्हणत होता इथे मैपत बघा प्रेक्षक कोण आहे असं म्हणत होता इथे मैपत. तर आता इथे साक्षी जी असते ती बघते आपल्या पूर्ण घराला आणि आता ती खूप आनंदात असते बघा प्रेक्षक जेलमधून सुटल्यामुळे. तर आता इथे साक्षी आतमध्ये येते. ओ मॅडम कोण आहे तुम्ही असं म्हणत होता इथे मैपत. काय पाहिजे तुम्हाला असं म्हणत होता इथे मैपत. तर आता तिथे ती साक्षी असते बघा प्रेक्षक तर आता इथे मैपतकडे बघते आता साक्षी. अहो काय विचारतोय तुम्हाला कोण आहे तुम्ही काय पाहिजे तुम्हाला एकदम घरात कशा काय आल्या असं म्हणतो मैपत. मला कोणी बघितलं तर काय होईल असं म्हणत होता मैपत. काय विचारतोय मी तुम्हाला असं म्हणतो मैपत. तुम्ही डायरेक्ट घरात येऊन सोफा सेटवर कसं काय बसू शकता असं म्हणत होता इथे मैपत. तर नाव काय तुमचं असं म्हणत होता इथे मैपत. तर आता इथे साक्षीला ओळखतच नाही बघा प्रेक्षक मैपत. माझं नाव आहे समीरा समीरा शेखर असं म्हणते आता इथे साक्षी. समीरा शेखर असं म्हणतो मैपत. तुम्हाला एक सांगू का मॅडम तुम्ही ना माझ्या लेकीसारखे दिसता असं म्हणतो मैपत. बिचारी ती मेली हो असं म्हणतो मैपत. तर आता इथे साक्षी म्हणते. तर आता इथे बघा प्रेक्षक मैपतलाही माहीत असतं. आता दोघेही हसतात बघा एकमेकांकडे बघून. तर आता इथे खूप एन्जॉय करत असते साक्षी आता बाहेर येऊन जेलच्या. तर आता इथे नजर काढतो मैपतीच्या मुलीची. तर आजचा भाग इथे संपतो. बघत तरी मध्ये काय आहे ते. मम्मा तू कॅश मागवली होतीस ना ती काढून आणली आहे आणि जर तुला लागली तर अजून मला सांग असं म्हणत होता इथे अर्जुन. सायली खोलीत ठेवून घे असं म्हणते आता इथे कल्पना. सायली आपण एक काम करूया का तुझ्या खोलीत जाऊन कुठल्या दिवशी कुठली साडी घालायची तेवढी मला सांगशील काय असं म्हणते ती. तर आता इथे सायली ठेवते ना तिजोरीमध्ये ते पैसे बघा प्रेक्षक तर आता ती बाहेर गेलेली असते. तर आता ती बाई असते ना तर आता ती पैसे चोरत असते बघा प्रेक्षक आणि आता इथे अर्जुन बघतो तिला पैसे चोरायचं. तर आता बघा प्रेक्षक आजचा भाग इथे संपतो. रिकॅप सुद्धा तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.